नमस्कार. माझ्या कवितेचं नाव हा लग्नाचे अटी. लग्नाचे अटी. जाऊन सुमतीच्या घरात बघा, कशी लक्ष्मी पाणी भरता हा. नाहीतर आमच्या घरात माळ्यावरचं हुंदीरसुद्धा भुकेन वळवळान मरता हा. 4 बहिणींमध्ये सुमती सगळ्यात मोठा. मोलमजुरी करून आऊस बापूस भरीत पोरांची पोटा. घरची गरिबी, त्यामुळे 10वीतच शाळा सुटली. आणि अगदी लहान वयात सुद्धा सुमतीक एक गोष्ट पटली. इतर मुलींसारखो आपल्या आयुष्यात नट्टोपट्टो नाया. आपल्या कुटुंबासाठी आता आपल्याकच राबाक व्हाया. 2 नंबरची बहीणसुद्धा अजिबात नाही होती कमी. काम करताना जर तिका बघशात तर चाट पडशात तुम्ही. दोन्ही बहिणींच्या कष्टात देवाची साथ गावली. आवशी बापाशीसाठी राबणाऱ्या मुलींका लक्ष्मी आई पावली. खै कंपनीत जा, खै कपडे इक, कधी भाजीपाल्याचा व्यवसाय केल्याने आणि काटकसर करून घराची परिस्थिती हळूहळू उंचवत नेल्याने. पण हाताची 5 बोटा सारखी नसतात. 3 नंबरची बहीण प्रेमात पडली. घरासाठी राबणाऱ्या बहिणींच्या जीवनात एक वेगळीच गोष्ट घडली. दोनों बहिणींच्या कानावर जेव्हा कोणीतरी घातल्यान ही बाब, रात्री आवशी बापाशीच्या समोर उभ्या करून विचारल्याने बहिणीक जाप. म्हणाली, तुका काय वाटता आमच्या आयुष्यात असं एकदा पण नाही घडा. डोळ्यासमोर आमका राबणारे आऊसबापूस दिसायचे, पाऊल कधीच वाकडा नाही पडाक. नाही म्हणाला मिया नाही, तोच माझ्या मागे लागलो हा. पण इतक्या दिवसात तो कधीही मर्यादा सोडून नाही वागलो हा. माकाही तो आवडता, पण मिया तुमच्या शब्दाबाहेर नाही. जर तुम्ही म्हणत असात तर मिया उद्यापासून घराबाहेर टाकूचही नाही पाय. दोनों बहिणींनी बोलावून घेतल्याने पोराक घराकडे चायपाणी घेऊ. दोनों बहिणींनी बोलावून घेतल्याने पोराक घराकडे चायपाणी घेऊ. खालसून वरसून हजेरी घेतल्याने जोपर्यंत पूर्ण खात्री नाही हो. म्हणाली, ह्याच्या वांगडा भावासारखो आणि आमच्या वांगडा भावासारखो रवशीत, की ह्याच्यापेक्षा कोण बरा दिसला की त्याच्या पाठीमागून धावशीत. नाही म्हणालो, मी कल्याणिक हातावरच्या फोडासारखो जपान. माझ्या आयुष्य हे का पुरा माहिती हा, काही एक नाही आला पान. बरा म्हणाली, तुका ढीग वाटात लग्न थाटामाटात करूचा. तुका ढीग वाटात लग्न थाटामाटात करूचा. चांदीची रवळी असाची आणि डोक्यावर सोन्याचा छत्र धरूचा. आमच्या आवशी बापाशीचे आम्हीच झील, आमच्यावरच त्यांची मदार. ह्यांच्या म्हातारपणीची तरतूद आमकाच करू होई, आम्हीच होऊ खया आधार. त्यामुळे आलतू फालतू गोष्टीत पैसे उडवणं आमका जमाचा नाही. बाकी आमच्या बहिणीसाठी काय करूचं तर आम्ही करतलोच, ह्या तुका मान्य हा काय. उगाच कशा कौ फालतू पैसे ओतायचे, जसा काय ओततो पाणी. लोकांचा काय खा खातलेनी हात पुसान जातली, मग झालेली कर्जा फेडायची कुणी. त्याच्यापेक्षा तुझी 50 आमची 50 अशी जवळशी माणसा बोलावया. देव ब्राह्मण आणि अग्नीच्या साक्षीन दोघांचं लगीन लावया. पोराची आऊस काचकूच करी होती, पण शेवटी पोराच्या सुखासाठी तयार झाली. आणि 4 बहिणींपैकी एक बहीण आनंदान गोवाच्या घरात गेली. मागच्याच आठवड्यात सुमतिक आणि बहिणीक इलिहत 2 स्थळा. दोनों पोरगे नोकरेखत, घरदार पण व्यवस्थित हा सगळा. एक पोलिसात साहेब हा आणि दुसरो बँकेत हा मॅनेजर. एकाचो मुंबईत स्वतःचो फ्लॅट हा आणि दुसऱ्याचा गावाक हा घर. दोनों बहिणींचो लग्नाक होकार हा, पण त्यांचे आसत 1-2 अटी. लग्नाआधी दोनों बहिणींसाठी शहरात नोकरी शोधायची छोटी मोठी. जेव्हा केव्हा आऊसबापूस बोलावत तेव्हा दोघाव भेटा घेतली. आणि जोपर्यंत आऊसबापूस जिवंत होत, आपलो अर्धो पगार आवशी बापाशीक देतली. दोनों नवऱ्या मुलांनी ह्यांचे सगळे अटी एकदम केल्याने मान्य. असे भले जावय गावले ह्या सुमतीच्या आवशी बापाशीचा पुण्य.
आता पुढच्याच महिन्यात लगीन आसा. मी या लग्नाक नवीन कपडे घेतलय. म्हाका आमंत्रण असो किंवा नसो, पण मी अशा मुलींच्या लग्नाक नक्की जातलय. मी अशा मुलींच्या लग्नाक नक्की जातलय. धन्यवाद.